हा टम्म फुगणारा गुबगुबीत असा मस्त गरमागरम कोबी पराठा एकदम लगेचच खावा वाटतोय ना बघूनच. इथे आपण छान त्याच्याबरोबर दही आणि कोबी पराठे गरमागरम इथे आपण बघतोय. कितीही आपण त्याच्या घड्या केल्या तरी मऊसूत अतिशय छान असे हे कोबी पराठे जेवताना आपल्याला किंवा ब्रेकफास्टला किंवा केव्हाही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा अतिशय उत्तम पदार्थ आहे हा. आणि याबरोबर लोणचं, चटणी किंवा आपण टोमॅटो सॉस किंवा दही असं आपण घेऊ शकतो. सुरुवातीला मी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. चला तर बघूयात हा पराठा कसा करायचा आहे. इथे सुरुवातीला अर्धी कोबी घेतलेली आहे. आपण बघतोय अगदी लहानसं कोबीचा एक निम्माच भाग घेतलेला आहे. तो खिसून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, थोडंसं धनेपूड, 1 चमचा धनेपूड घातली आपण. तसंच 1 चमचा लाल तिखट. त्यानंतर आपण 1 चमचा हळद घातलेली आहे. थोडंसं मीठ घातलं आहे, अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा साखर थोडीशी घातली आहे. यानंतर थोडासा ओवा आपण मळून त्यात घातलेला आहे त्यामध्ये. यानंतर तिळाचं कूट आपण 1 चमचा घातलेला आहे याच्यामध्ये. तिळाचं कूट अतिशय छान चव येते यामुळे. इथे दुसऱ्या बाजूला आपण थोडंसं तेल घेऊन त्याच्यात हळद तिखट घालून हे सगळं त्याच्यात लगेचच आपण परतून घ्यायला त्यामध्ये घातलेलं आहे. हे अशासाठी लगेचच आपण त्यामध्ये घालायचं की त्याला कोबीला हे सगळं घातल्यामुळे पाणी सुटू नये, म्हणून लगेचच आपण त्याची भाजी बनवायची आहे. ती भाजी गार होईपर्यंत आपण अशी ताटामध्ये पसरवून ठेवलेली आहे. इथे आपण बघतोय छान गार होऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण त्यासाठी कणिक भिजवून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं हळद घातली आहे ज्यामुळे रंग चांगला येतो, आणि मीठ घातलेलं आहे. आणि हे छान आपण एकत्र करून अशा पद्धतीने त्याची कणिक बनवून घेतलेली आहे. ही खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने ही बनवायची आहे, आपल्याला भिजवून घ्यायची आहे. यानंतर हे गार झालेलं आहे आपलं सारण, ते अशा पद्धतीने त्याचे बॉल करून घ्यायचे आहेत. आपल्याला जेवढी पराठा आपल्याला लाटायचा आहे त्या पद्धतीने. त्यानंतर आपण इथे एक पोळी अशी लाटायची आहे. इथे बघतोय आपण अशी पुरी लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण एक कोबीचा गोळा त्यामध्ये घालायचा आहे अशा पद्धतीने. जसं आपण मोदक करतो ना तसं अगदी मोदकासारखंच आपण इथे त्यामध्ये हा कोबीचा एक गोळा त्याच्यामध्ये ठेवून आपण ते स्टफ करायचं आहे. यानंतर हे इथे आपण बघतोय अशा पद्धतीने वरचा जो जास्तीचा भाग आहे तो आपण बाजूला काढून ठेवलेला आहे, ज्यामुळे जास्त जाड पराठा होणार नाही. आणि त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे लाटून घेतलेलं आहे. इथे आपण बघतोय हे बघा, जाडी त्याची एवढी आहे, खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही. आपली भाजी, कोबीची भाजी अजिबात त्यातनं बाहेर आलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता इतका सुंदर पराठा इथे आपला बनतोय. तव्यावर लगेचच आपण भाजायला ठेवलेला आहे. दोन्ही बाजूनी त्याच्यावर तेल किंवा तूप आपण घालून तो छान भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. यानंतर असे एक एक पराठे आपण गरमागरम आपण सर्व करू शकतो किंवा टिफिनमध्ये मुलांनाही देऊ शकतो अशा पद्धतीने. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे व्हिडिओज अशा पद्धतीचे तुमच्यापर्यंत पोचतील. आणि बेल आयकॉनही आठवणीने दाबा. आता आपण अशा पद्धतीने बाकीचे आपण एक एक आपण सगळे पराठे करून घेतोय.
एक गोळा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण अशा पद्धतीने वरचं सगळं बंद करायचं आहे त्याचं मोदकासारखं, आणि वरचा सगळं वरचा एक्स्ट्रा जो आहे, जास्तीचा जो त्यातला भाग आहे तो काढून ठेवलेला आहे आपण, आणि उरलेला तो सगळा थोडासा सगळ्या बाजूनी असा हे सगळ्या बाजूनी दाबल्यामुळे त्यातील जी भाजी आहे कोबीची ती सगळीकडे पसरते. अगदी शेवटपर्यंत पोळीच्या कोबीची भाजी ही छान पसरली जाते. नेहमीप्रमाणे आपण त्याच्यावर तेल किंवा तूप हे घालून आपण दोन्ही बाजूनी पराठे चांगले भाजायचेत. अशा पद्धतीने हे पराठे टम्म फुगतायत. आपण इथे बघतोय मस्त हे गरमागरम असे पराठे तुपाबरोबर इतके उत्तम लागतात. तुम्ही नक्की करून बघा. कसे झालेत ते नक्की सांगा. या पराठ्याबरोबर जे मिक्स लोणचं आहे ते कसं बनवायचं यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नक्की बघा. आणि हे पराठ्याचे रेसिपीही करून बघा. कशी वाटली ते नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.